बाबांनी अखंड 55 वर्ष सर्व समाजाला हा संदेश दिला. काळ बदलला आहे, वेळ बदलला आहे, आपल्याला साधनेचा मार्गही बदलला पाहिजे. समर्थांनी साधन प्रतिष्ठा निरूपण सांगत असताना सांगितलं की जुन्या प्रकारच्या जर साधनेने ईश्वरापर्यंत जाता येत नसेल, प्रकार बदला म्हटले. ईश्वर बदलणार नाहीये. आत्मतत्व हे आत्मतत्वच आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पण तिकडे जाणारे जुने मार्ग जर तुम्हाला पुढच्या पिढीला कम्फर्टेबल होत नसतील आणि त्याने तुम्हाला ते ज्ञान होत नसेल देवाचं, तर त्याच्यात बदल करा असं म्हटलंय. आणि संतांनी नुसतं सांगितलं नाही, त्यांनी पण त्यावेळी बदलच केलाय. माऊलींनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकला, गाथा पाण्यात बुडवला, भागवत गंगेमध्ये फेकून देण्यात आला, दासबोधावरती टीका झाली म्हणून मराठी भाषेतच का लिहू नये ह्याच्यावरती एक समास लिहिला समर्थांनी. भागवतात नाथांना सुद्धा हे सांगावं लागलं, माऊलींना म्हणावं लागलं की माझा मराठाचे बोलू कौतुक आहे. का तर त्यांनी जुन्या परंपरा मोडून काढल्या आणि पुढच्या पिढीला सोपं व्हावं, समजावं म्हणून मार्ग तोच, पण त्याच्यामध्ये बदल केले. आता घरात पण बदल व्हायला लागलेत ना. तुम्ही अगोदर कसे राहत होता घरामध्ये आणि आता कसे राहताय? बरं वाटतंय काळाबरोबर वेळेबरोबर जात असताना. फक्त संतांनी एक सांगितलं की ह्या सगळ्या बदलांमध्ये तत्वावरती लक्ष ठेवण्यास, अलक्षी लक्ष लावणे. आजचा विषय फार सुंदर घेतला, माझी मूर्ती निफजवी आणि घराचे कोणा बैसवेने आपण जाय तीर्थासी. माऊलींनी याच्याबद्दल एक सुंदर अभंग पण लिहिलाय. माऊलींचंच आहे, दोन्ही पण लिखाण माऊलींचं आहे. तुकाराम महाराजांचं सुद्धा याच्यावरती खूप आहे आणि नाथबाबांचं पण खूप आहे. निर्जीवा दगडांची काय करशील सेवा, तो तुझं निदैवा देईल काही. माऊली म्हणते, तुकाराम म्हणतात की देव देव म्हणता शेणले माझे मन. पाणी आणि पाषाण आहे सगळीकडं. मग आपण जातोय ते चुकीचं आहे का? तर आपली धारणा चुकीची आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला हे पण खरंच आहे, ठाव कोठे नाही उरला हे पण खरंच आहे. मग आपण फक्त विशिष्ट आकारालाच देव मानलोय हे चुकीचं आहे. शंकराला शंकर म्हणणार, विष्णूला विष्णू म्हणणार, शैव म्हणणार आमची अशीच पूजा असते, वैष्णव म्हणणार अशीच असते, आणि त्यांच्यात भांडणं लागणार. आणि विष्णू आणि शिव मात्र एकमेकांचं ध्यान करत असणार, त्यांच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि प्रॉब्लेम कोणाच्यात आहे? भाविक भक्तांच्यात. कुठल्या देवाची साधना करायची? म्हणून आपल्या भारत देशामध्ये देवाची साधनाच सांगितलेली नाहीये, पण हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. फक्त गुरु शिष्य परंपरा आहे. आपण सुद्धा आता ज्यांना पूजतो ती गुरु शिष्य परंपरा आहे. शंकरांनी अमक्याला उपदेश केला, तमक्याला उपदेश केला, त्या देवाने त्याला केला, सूर्याने इक्ष्वाकूला केला, इक्ष्वाकूने मनूला केला. अनेक अनेक परंपरा आहेत. यदू, अवधूत, कृष्ण, उद्धव, वसुदेव, नारद आणि बरेच म्हणजे भरपूर कितीतरी जोड्या आहेत गुरु शिष्यांच्या, की त्यांच्या संवादामधनं, त्यांच्या प्रश्न आणि उत्तरामधनं आपली भारतीय अध्यात्माची परंपरा तयार झाली. आणि ते आपण सपशेल विसरून गेलो आणि फक्त देवांना हळद कुंकू वाहणे, कुठल्या बोटानं लावणे चांगलं आहे, योग्य बोटाने लावणं, पण भांडण होऊ नये त्याच्यामध्ये. चुकलंच तरी समजून घेऊन त्याला सांगावं. आणि त्या बोटानं नाही लावता आलं, दुसऱ्या बोटानं लावलं तरी मनामध्ये भाव मात्र असावा. म्हणून भगवंत 9व्या अध्यायात, माझ्या मते 9व्याच, पत्रम पुष्पम फलम तोयम सांगताना हेच म्हणतात की मला तू पान दे, फळ दे, फूल दे, काय पण दे, माझं तिकडं काय लक्ष नसते. वाळलेला पाला दिलास तरी मी खातोयच प्रेमानं. का? तर त्याच्या मागं देण्याचा तुझा भाव कसा आहे, त्या भावाला मी जास्त महत्त्व देते. तुकाराम महाराज सुद्धा भावनेवरतीच जास्त महत्त्व देतात, की आपला देव समजून घेण्यासाठी किंवा देवाकडे बघण्याची भावना कशी आहे, आपला देवाप्रती भाव कसा आहे हे जास्त मॅटर करतं. पण आपल्याला तो भाव चटकन उतरत नाही. म्हणून मुख्य उपासना सगुण भक्ती म्हटलंय. पण सगुण भक्ती माऊलींनी सांगितली 13व्या अध्यायात, की किती देवांची तू उपासना करणार. शुक्रवारी अंबाबाईला जाणार, रविवारी खंडोबाला जाणार, सोमवारी हर हर महादेव. हे सगळं माऊलींनी स्पष्ट ओव्यांमध्ये लिहून ठेवलेलं आहे.
आपण ज्ञानेश्वरी लक्षपूर्वक बघितली पाहिजे. आज महाराजांनी खूप चांगला मुद्दा घेतला. आणि मुख्य बेसिक प्रॉब्लेम काय आहे तर आपण रोजच्या वाराला श्रावणात तर किती देव, बाप रे, मी बघत असतोय अनेक ठिकाणी लोक चाललेले असतात, अनेक काय 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 उपासना चाललेल्या असतात, तर ती कुठलीही फळाला येत नाही. त्याचं कारण आहे, त्याच्यावर एक गोष्ट पण कीर्तनकार नेहमी सांगतात की एक विहीर खणायची होती आणि ते देवाचं उदाहरण पटवून देण्यासाठी ज्याला सांगितलेलं त्यानं काय केलं, 10 खड्डे खणले 1-1 फुटाचे आणि सरळ मालकाला सांगितलं की इथं काय पाणी लागत नाही म्हणून. मालक बाहेर आला आणि म्हणाला की 10 ठिकाणी एवढेच खड्डे काढलेस, पाणी कसं लागणार, एकाच ठिकाणी खणके. तो पण तेच म्हणाला की मी पण तुला हेच म्हणतो की एकाच देवाची पूजा कर म्हणजे तू पावळ. कुठल्या तरी एकाच देवाचे मनोभावे. आता तुम्ही वेगवेगळे पिक्चर बघता, मी बघत नाहीये, बरीच वर्ष झालं, 18-19 वर्ष होऊन गेली. देवाचे असतील, काळूबाईच्या पिक्चर असतील किंवा शंकराचे असतील, विष्णूचे बाळू, तर त्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळते. किंवा ग्रंथ वाचतो आपण, गुरुचरित्र वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, अनेक रामायण महाभारत, यामध्ये आपल्याला काय बघायला मिळालं की त्या लोकांनी फक्त एकच उपासना केली, सतीचं वाण. तुम्ही बघितलंय सगळ्यांनी. काहीही प्रसंग आला तरी तिनं शंकराची उपासना सोडलेली नाहीये आणि मग तो देव तिला प्रसन्न झालाय. आपलं तसं नसते. आता काय होते काय की आता काय देवालाच आधी आपण भेटतोय. मग ह्या देवाचं केलं नाही, श्रावण सोमवार आलता, गुरुवार आलता, शुक्रवार आलता, रविवार आलता, आणि श्रावण गेल्यावर काय देव कुठं सुट्टी घेऊन रजेवर जातात नाही, सगळे देव कुठं निघून जातात. तर अखंड वर्ष म्हणजे श्रावण पाहिजे. बाबा म्हणायच्या आपली रोज दिवाळी, आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, फक्त समाजासाठी ते अभिषेक करायचे. मला म्हणायचे समाजाला अभिषेक फार आवडते सागर, त्यांना जर एक 20 मिनिटं ध्यानाला बसवलं असतं बसत नाही, चुळबुळ करतात. पण अभिषेकासाठी 2-2.5 तास अवघडून बसतील, साहित्याची तयारी करतील. पण असंच जर मठावर ये म्हटलास अजिबात कोण फिरकणार नाही. आणि म्हणून ते म्हणायचे की अभिषेक असू दे. कारण वेगळं आहे संतांचं. मी संतांच्या जवळ राहिल्यामुळे मला हे कळालं की संत कसे वागतात आपल्याशी. तर जशी आपली हट्टी मुलं असतात आणि आपण त्यांना काहीतरी कॅडबरी दे, चॉकलेट दे, काहीतरी देऊन आपलं रडत थांबवायचं आणि पुढच्या कामाला लागायचं, तसं आपली अवस्था आहे. आपल्याला संतांना खूप खरं खरं सांगायचं असते, पण ऐकणार कोण. खरं पचत नाही, पटत नाही, आणि खोटं सांगितलं की आवडते. चला आता इकडे जायचं म्हटलं की पळाले सगळं हे करून, आणि एका जागेला शांत बसा म्हटलं की त्रास सुरू झाला. मग आता इथं संतांनी आपल्याला काय शिकवलं की देव हा हृदयात आहे. माऊली म्हणते शेवटी अभंगाच्या, हृदयामध्ये सर्व तीर्थांचं माहेर घर नेहमी वास करते 24 तास. तैसा हृदयामध्ये मी रामो म्हण, किंवा एरवी सर्वांच्या हृदयात देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगण, किंवा परतोनी पाठीमोरे ठाके आपण याते आपण देखी, देखत खेवो ओळखे म्हणे तत्व हे मी. आपल्याच ठिकाणी परमेश्वराची जाणीव असल्यामुळं आपण देवाला जातो. आपण मेल्यानंतर देवाला कोण जाणार आहे? आपण मेल्यानंतर मूर्तीची पूजा कोण करणार आहे? मूर्तीची उपासना वाईट आहे का? अतिशय चांगले. पण आपण किती भाव शुद्ध ठेवून करतो, त्याच्याबद्दल भाव येण्यासाठी आपल्याला ज्ञान सुद्धा पाहिजे. कारण जन्मजात भाव असणं ही खूप अपवादात्मक गोष्ट आहे. काहीच लोक अशी जन्माला आली की ज्यांचं भगवंतावरती जन्माला आल्यापासून विश्वास होता, श्रद्धा होती आणि प्रेम होतं. तसं आपलं नाहीये. आपल्या डोक्यामध्ये अनंत विचार आहेत. परमेश्वराचा विचार कधी कधी तरी येतो आपल्या मनामध्ये. आपल्याला परमेश्वर सोडून फार महत्वाची कामं अजून पडलेले आहेत, ज्यांची खरं काहीच गरज नाही आपल्या जीवनाला. आणि हे मला बाबांच्या मुळे समजलं. बाबांनी माझ्या जवळपास उपवास सुद्धा त्यावेळी बंद केले. आणि बाबांच्याकडे आल्यावर मी जी काही लहानपणापासून स्तोत्र म्हणायचो ती सुद्धा बंद झाली. आणि मी स्वामी समर्थांचा अखंड जप करायचो. बाबा भेटल्यानंतर तो 6 महिने लागले तो बंद व्हायला. आपोआप बंद झाला, मुद्दाम केला नाही. आणि स्वामींच्या किंवा इतर देवांना फक्त गुरूंच्या मध्येच पाहायला आम्ही शिकलो. तिथून पुढं कुठल्याही मंदिरात आजपर्यंत कार्यक्रमा व्यतिरिक्त गेलेलो नाहीये. कार्यक्रम असेल तर तिथे जाणे, नाही तर मग डोंगरावरती जागा धरून बसणे. ह्याला तुकारामांनी खूप छान अभंग सांगितलाय. हे पहिल्यांदा आपल्या मनात बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे की देव एकच आहे. देखे मनुष्य जात सकळ,
स्वभावता भजनशीळ हीच ओवी पटवून देण्यासाठी माऊलींनी 18व्या अध्यायापर्यंत रिपीटेडली पुन्हा पुन्हा तेच सांगितलंय. 13व्या अध्यायात सुद्धा रिपीटेडली तेच सांगितले की मला नाव नाही, रूप नाही, तरी लोक मला नाव देतात, रूप देतात. एक असून मला अनेक करतात, अनेक करून माझ्या अनेक प्रकारे पूजा अर्चा करतात आणि त्याच्यात अडकून बसतात, हे वाईट आहे. करतात हे वाईट नाहीये. शंकराला पांढरं फुल वाहणं वाईट नाहीये, पण तिथंच भाव तसाच अडकून राहणं आणि मनामध्ये भीती निर्माण होणं, धास्ती निर्माण होणं. काय होते काय की मला बरेच फोन येतात साधकांचे, आज मला हे करायचं होतं, माझं व्रत राहिलं. मी सगळ्यांना सांगते बिनधास्तपणे भगवंताची भक्ती करा. आमच्यात मेला माणूस आता गुरुचरित्राचं पारायण करू का नको, बिनधास्त पूर्ण करा, आंघोळ करा आणि बसा, असं काहीतरी सांगावं लागतंय. भाव शुद्ध असेल तर त्याचीही वास्तविक गरज नाहीये. कारण परमेश्वर तुम्हाला सोडून कधी गेलेलाच नाही. झोपलात, आंघोळ केलात, बुरशी असलात तरी परमेश्वर हा हृदयामध्ये जाणीवेच्या रूपात अखंड तुमच्यामध्ये. मग तुम्ही कुठं पळून जाणार? बाबा गमतीनं म्हणायचे हृदयात देव आहे, मग इथनं तोंडातनं काय सोडायचं हे पण ठरवायला पाहिजे म्हणायचे. जर नको ते तोंडातनं सोडत असेल तर बाहेरच्या देवाला किती फुलं घालून काय उपयोग होणार आहे म्हणायचे. आतला देवच बाटणार. बाहेर देव मस्त धुतलाय, पुसलाय, गंध लावलाय, अक्षता घातल्यात, सुगंधी अगरबत्ती लावले, पण तोंडातनं घालताना काय घालायचं हे सुद्धा ठरवून घ्यायला पाहिजे. कारण देव हा मूर्तीमध्ये नसून आपल्या जाणीवेमध्ये. मूर्तीत देव आहे ही जाणीव आपल्याला आहे आणि त्या जाणीवेमध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठान विसरायला नको. आपण काय करतो, पंढरीत जातो, विठ्ठलाची सुंदर मूर्ती करून घेऊन येतो. आता भगवंताची अपेक्षा काय असते हे आपल्याला फक्त गुरु शिकवतात. भगवंताची अपेक्षा असते की आता तरी ह्यानं लहानाचं मोठं व्हावं. जर आपल्या घरातला मुलगा 18व्या वर्षानंतर सुद्धा बारक्या पोरासारखंच करायला लागला तर आपण त्याच्यावर कडक बंदोबस्त करतो. तसं संत सुद्धा काय करतात की काही वर्ष त्याला ते शिकवतात, चॉकलेट देतात. पहिल्यांदा येशू ख्रिस्त म्हणाले मी तुमची दुखणी माझ्याकडे घेऊन जणू काय तुम्हाला मी लालूच दाखवतो. कारण माणसाचा बेसिकली स्वभाव असा आहे की काहीतरी दिल्याशिवाय तो वळत नाही तिकडे. काहीतरी निमित्त औचित्य काढायला लागते. अगदी पाहुण्यांच्याकडे जायला सुद्धा आपल्याला लग्न, वास्तुशांत्या, पूजा, काहीतरी बारशी म्हणजे ठेवायला लागतात, नाहीतर कुठे येणं जाणं होते. निमित्त. मग संतांनी सुद्धा हे निमित्त काढले. प्रवचन, सप्ते, कीर्तन ऍक्च्युली आपल्याला करायची आहे ती भक्ती स्वतंत्र आहे. स्वतंत्र आणि शांतपणे करायचा विचार आहे तो. खूप ऐकल्यानंतरच ज्ञान प्राप्त होईल, खूप वाचल्यानंतर होईल असं नाहीये. पण वाचायचं बंद करायचं नाहीये, ध्यान करायचं बंद करायचं नाहीये. पण एक साधना मात्र तुकाराम महाराजांनी सांगितलेली ती मात्र निश्चित करायची. ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, केशवा जो काही तुमचा देव असेल, जो काही गुरूंनी मंत्र दिला असेल, बीज मंत्र खूप आहेत, त्या त्या गुरु परंपरेतनं आलेले सिद्ध मंत्र आपण मनापासून जपले पाहिजेत. समर्थ तर इथंपर्यंत म्हणतात गुरु दगड असला तरी शिष्य हा महान होणार जर त्याची श्रद्धा पूर्ण असेल तर. श्रद्धा नसेल तर महात्मा, महायोगी असून सुद्धा गुरु शिष्य तसा दगडाप्रमाणेच राहणार. तो गुरु दमणार सांगून. तुकाराम महाराज म्हटलं तसं किती सांगायचं. मारी तसे बोंब कुणी ना ऐकते कानी म्हणून. किती म्हणजे सांगून सांगून दमले. हां, मग आपण काय करायचंय तर येणे सुखे रुचे एकांताचा वास. वृक्षवल्ली आम्हा सोयरी. आपल्या शरीरामध्ये रजोगुण आहेत, तमोगुण आहेत, आपल्यामध्ये शंका कुशंका आहेत, मल आहे, विक्षेप आहे, तर आपल्याला त्याच्यावरती काम केलं पाहिजे. परमार्थ ऐकून सोडून देण्याचा नाहीये, तर आपल्याला खरोखर प्रॅक्टिकली प्रात्यक्षिक करावं लागेल. खूप ऐकलं, खूप वाचलं, ठीक आहे, चांगला आहे, आनंद आहे, कारण ते पण करायला पाहिजे. पण तुम्हाला भरपूर छान अशा भाज्या बिज्या आणून ठेवल्या, चटणीची एक वाटी, मिठाची एक वाटी, साखरेची एक वाटी, मग पोट भरेल तुमचं? प्रॅक्टिकली त्याच्यावरती काम करायला पाहिजे. जेवण व्यवस्थित प्रमाणबद्ध. योग म्हटलंय त्याला. योग भक्ती वगैरे काही एकमेकाला सोडून नाहीये, सगळं एकच आहे. चहा करायचा आहे तरी प्रमाणातच साखर टाकावी लागते, प्रमाणात पावडर. छोटंसं भांडं 1 कप करायचं नाही, एवढं मोठं आमचं पलीकडचं 25 किलोचं पातेलं जर घेतलं तर आमच्या महिला मंडळी हसतील आमच्यावर. अगदी परमार्थ पण तसाच आहे. सगळ्या गोष्टी योग्य 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 प्रमाणात होत गेल्या की त्याला संत म्हणतात सत्सद विवेक. योग्य होत गेल्या की ते बरोबर होतं. चूक बरोबर काय नाही आहे यात. योग्य. प्रसंगी पोरग शाळेत जात नाही, थोबाडीत देणं योग्य आहे. प्राण्यांवर दया करायची असते म्हणून जर कुत्रं चावायला आलं आणि चाव बाबा म्हटलं
तर ते योग्य नाहीये. सत्सद विवेक आपला चांगला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, विंचू देवहाऱ्याचे आला, देवपूजा ना आवडे, त्याला काय देवाशी मतलब नाही, ते फिरत असतोय. तुम्ही जर पूजा तशीच करायला गेला, आता देवावर विंचू आहे कसं मारायचं नाही म्हणून तर चावणार तुमच्या हाताला. तर तेथे पैजाऱ्याचे काम म्हटले, व्हावे अधमासे अधम. किंवा पहिला पैजा, दुसरा एक अभंग आहे त्याच्यात असं सांगितलं की पहिल्यांदा शिवाची पूजा चपलीनं करा आणि नंतर त्याच्यावर पाणी घाला. का तर तुमचा हात वाचला पाहिजे. म्हणजे पहिला कशाने तरी त्याला मारा. ह्याचाच अर्थ काय, देव आणि आपल्यामध्ये येणारे जे मनामध्ये विक्षेप दोष आहेत, मल आहेत, ते आपल्याला मारायचे आहेत. विंचुका आपण मारतोय आपल्या स्वतःच्या शरीराच्या बचावासाठी, पण मनामध्ये काय असंख्य विंचू आहेत, काय बरेच कोल्हे आहेत, लांडगे आहेत, वाघ आहेत, हिंस्रपणा आहे, तो सगळा कमी करायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुकारामांनी आपल्याला उपाय सांगितला की थोडंसं एकांतामध्ये जा, झाडं पानं फुलं ह्यांच्यामध्ये बसा, सतत 24 तास माणसांच्यात राहू नका. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये लोकांच्या मध्ये राहून सुद्धा एकांत करण्याची प्रवृत्ती येत नाही, वेगवेगळे विषय काढावं वाटत नाहीत, शांत राहावंच वाटतं, तोपर्यंत तरी एकांतामध्येच बसा. आणि पक्की स्थिती निर्माण झाली की मग लोकांच्या मध्ये या. मग कायम एकांतात राहायचंय का कायम लोकांतात राहायचंय, तर दोन्ही पैकी येतेही नाही. परमार्थ जास्त खायला शिकवत नाही, उपवास करायला शिकवत नाही, झोपायला शिकवत नाही, तसं जागायला सुद्धा शिकवत नाही. सगळं समप्रमाणात. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. आहार तरी सेविजे परी युक्तीचे मापे मविजे, क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. असे अनेक दाखले समर्थांनी तर याच्यावरती खूप सांगितले. जादा बोलू नये, मौन खोटं, उपास करू नये, जादा जेवण खोटं म्हटले, जादा झोपू नये, जागरण खोटं म्हटले. तर आपल्याला हे सगळं संतुलित प्रमाणात, समान प्रमाणात करत 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 जायचं आहे. ते लगेच जमत नाही. त्याच्यासाठी आपल्याला सलग, आता रोज आपण खाणारी माणसं, उपास तरी कसला आपला, 9 दिवस जर नवरात्रीत केलेच कुठं तीर्थावर नाही तर त्या खजुरावर, तर 9व्या दिवशी काय खायचे ह्याची पहिलाच तयारी करून ठेवलेली असते. त्याला उपास म्हणत नाही. उपवास हा देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे. आपलं मन आणि शरीर शिथिल झालं पाहिजे, 7 धातू समतोल झाले पाहिजेत, 3 दोष वात पित्त कफ समान झाले पाहिजेत, त्याला उपवास म्हणायचं. जर खिचडी खाऊन पित्त वाढायला आलं आणि दुसऱ्या दिवशी डोकं दुखालं तर तो उपास करू नका. खात जावा जरासे, एक भाकरी, जरा भाजी सौम्य, माऊलीने सांगितल्याची जळजळीत तिखट काही खाऊ नका. कामं करता येतं. कुठं काम आहेत आता पूर्वीसारखी लोकांना. लोक म्हणतात आम्हाला तिखट खाल्ल्याशिवाय कामाला हुरूप येत नाही. हे सगळ्या आपल्या दारुड्याला जसं दारू पेल्याशिवाय हुरूप येत नाही, तसं आपल्या मेंदूला लागलेल्या ह्या सवयी आहेत, लहानपणापासून लावून ठेवल्यात, सुटा त्यातनं. मी हे तुम्हाला एवढ्या खाली येऊन का सांगालोय, तर ओव्यांचा अर्थ तुम्हाला असा कळणार नाही. खाली या, खाली येऊन मी तुम्हाला सांगायला लागलोय की अशा पद्धतीने चला, आणि मग आपल्याला झाडं आवडणार आहेत. नाहीतर तोपर्यंत झाडांच्या खाली जाऊन बसलं तर भूत येते काय की, साप येऊन चावतोय काय की, विंचू येतोय काय की, हिता आता कसा झोपू, कानात गोम जात्या काय की, मुंग्या आहेत, असलंच विचार येतात. तसं नाही आले पाहिजेत. निवांत जाऊन झाडाखाली आपल्याला बसता आलं पाहिजे, शांत. आणि येणे सुखे रुचे एकांताचा वास. एकांत आवडला पाहिजे, भीती नाही वाटली पाहिजे. जेवढं म्हणून एकटं वाटतंय, समाधान वाटलं पाहिजे. माऊलीने अमानित्व सांगताना आणि नाथाने अमान्यता हा गुण भागवतामध्ये सांगताना हेच सांगितलं की माझी कुणी आठवण करू नये. घरच्यांनी, दारच्यांनी, नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी कुणी 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 माझी आठवण करू नये. ह्याच्यासाठी तो देवाला नवस बोलतोय की देवा एवढं कर, ह्यानी एवढी कुणी माझी आठवण काढायला नको, जवळच्या लोकांनी माझ्या, आणि लांबच्या तर नकोच. कुणी मला कुठं बोलवू नये, कुठं मान सन्मान देऊ नये. जास्तीत जास्त मला नावं ठेवून एकटं पाडावं, म्हणजे मग मला तुझी साधना करता येईल. असा शुद्ध भाव पाहिजे. नाही तर आपण काय म्हणा, गेला बघा शेजारनं बोलवला नाही, एवढं त्याला मदत केली तो काय उपयोग नाही. हे विचार व्यवहाराच्या प्रापंचिक माणसाला ठीक आहेत, पण ज्यानं गुरु केलेले आहेत, ज्याला साधना करायची आहे आणि ज्याला अभ्यास करायचा आहे, त्याच्यासाठी योग्य नाही. जरा MPSC UPSCची 12वीची सेट नेट देणारी मुलं बघा, कुठल्या नातेवाईकांच्या लग्नाला जात नाहीत, वास्तुकला जात नाहीत, कुठं खोलीतनं बाहेर येत नाहीत, कुठल्या कार्यक्रमाला जात नाहीत, घरच्यांसंग बोलत नाहीत. साधी एक नोकरी 25-50 हजारची मिळवणारी ही पोरं, आणि ती पण किती टिकणार आहे, कुठं तर 25-30 वर्ष, त्याच्यानंतर तर काय मिळते का नाही गॅरंटी नाही. आणि एवढासा अभ्यास करणारी ही मुलं 18 तास कोंडून घेतात स्वतःला,
बाहेर येत नाहीत, कुठं पोरं आहेत का नाहीत एक एक शेजाऱ्यांना माहित नसते यांना पोरं आहेत का नाहीत, अशी कंडिशन बघायला मिळते. मग परमार्थामध्ये आपल्याला बाकीच्या अपेक्षा पाहिजेतच कशाला? नाव असू नये, लौकिक असू नये, दान 16व्या अध्यायात सांगितले बघा माऊलीने, दान कसं असावं, 26 प्रकारची संपत्ती सांगितली. तर ह्या सगळ्या संपत्तींना धारण केल्यानंतर मग साधकांनी एकांतामध्ये बसायचे. एकांतामध्ये बसून परमेश्वराचं चिंतन करायचं. आता चिंतन करताना काहीही आडवं येणार नाही, कारण आता सगळ्या गोष्टींचा अगोदरच विचार झालाय, अगोदरच त्याचा निराश केलेला आहे विचारांनी. आणि मग त्याला कसं वाटतं, आकाश मंडप पृथ्वी आसन, त्याला बरं वाटतं. आता मला काय बसायलाच दिलं नाही. मी योगी रामा हे होऊन गेले हिमालयामध्ये, खूप मोठे संत होऊन गेले, आणि ते तरुण असताना थोडे हेक्कड होते, लहानपणापासून संन्याशी असल्यामुळं थोडा मीपणा होता की मी संन्याशी आहे. आणि एक वेद उपनिषदांची शाळा तिथं चालायची, आणि ते खूप हुशार ज्ञानी व्यक्ती महात्मे होते. त्यांच्या तिथं जाऊन बसले आणि ते शिकवत होते मुलांना उपनिषदांमधली वाक्य. मग ह्यांची अपेक्षा काय की मी संन्याशी, मी तिथं गेलोय म्हटल्यावर माझा आदर सत्कार करून मला बसायला काहीतरी द्यावं. त्यांनी ढुंकून सुद्धा बघितलं नाही यांच्याकडे. आणि मग हे अशी चुळबुळ करायला आले. ते म्हणाले चुळबुळ करायला उठून जायचं. असं कसं बोलताय म्हणाले, मला बसाय काय दिलं नाही, तू काय मला सांगून आलायस का म्हणायचं. हो बाहेर म्हणाले, अजिबात इथं बसायचं नाही म्हणाले, मी इथं परमार्थ कसा करायचा शिकवा लागलोय, मान सन्मान देण्यासाठी मी इथं नाही म्हणाले. तर ह्यातनं काय शिकायचं आहे, योग्य त्या गोष्टी योग्य वेळेला आपल्याला करायच्याच आहेत, पण त्याची रुखरुख मनामध्ये लागून द्यायची नाही. आपल्याला लेट इट गो सोडून द्यायचं आहे मनातून. बाहेरून मात्र व्यवहार आपल्याला आहे तसंच सांभाळायचं आहे. आणि हे करताना आपल्याला थोडी एकांताची गरज आहे. सतत माणसांच्या मध्ये राहिलात तर ही डोक्यात कधीही तुमच्या ट्यूब पेटणार नाही की परमार्थ कसा करायचा. त्याच्यासाठी आपल्याला तुकाराम महाराजांसारखे महान संत सांगतात की थोडं एकांतामध्ये चला, वृत्ती स्थिर होईपर्यंत. तरी खूप अस्थिर झाल्यावर आपण म्हणतो की मला एकटं सोडा, मला नाहीये बोलायचं कोणाशी. तेच आपण स्वतःहूनच आधी करायचं, म्हणजे तसं बोलायची वेळ येत नाही. आपण स्वतःहूनच थोडं 1 तासभर सगळ्यांच्यापासून लांब एकटं, नाहीतर ह्यो माझ्या जवळचा आहे, त्यो माझ्या जवळचा आहे, ह्याच्या संग जरा एकांतात तसं नाही. थोडंसं एकटं शांतपणे आणि सुखानं प्रसन्नतेने एकांत घेतला पाहिजे. वैतागून नव्हे. नियम केलाय तर कसं तरी 1 तास काढायचा कोणीकडनं तरी. महाराजांना सांगायचं तुम्ही सांगायला तसं करायला हा मी 1 तास मी आता एकांतात बसतोय, काही उपयोग नाही त्याचा सुद्धा. ठीक आहे, फक्त चांगला आहे, उपयोग काय नाही. उपयोगिता बघितली तर काही उपयोग नाही. घरामध्ये भांडणं असतात बघा, सासू आहे खरं काही कामच करत नाही, सासू म्हणते करतोय नवं. तर सुनेच्या मनात काय असते की ह्याच्यापेक्षा आणि जरा जादा करावं, माझा त्रास ओळखून घ्यावा आणि तिनं जास्त करावं असं आपल्याला वाटत असते. वडिलांना वाटत असते की माझा त्रास ओळखावा आणि पोरानं जरा असं व्यवस्थित वागावं आणि मला सहकार्य करावं. तसं संतांना पण वाटते की असं नाही. ही मानसिकता ठेवून परमार्थ अजिबात होणार नाही. म्हणून एकांतामध्ये आवडीनं बसलं पाहिजे. सगळ्या गोष्टींच्या अपेक्षा खरोखर सोडून, खोटी खोटी नव्हे. आणि हे कसं असतंय परमार्थाचं सूत्र, थोडा वेळ छान वाटते, थोडा वेळ गेला की आणि डोक्यात चक्र फिरायला चालू होतं. ती चक्र फिरायचे जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत साधनेचा मार्ग अजिबात बंद करायचा नाही. साधना सुरूच ठेवायची. आपली न्यूट्रल पोझिशन येत नाही, शून्य स्थिती येत नाही म्हणायची तोपर्यंत आपण त्या, नाहीतर मग कसं होतंय, खूप मोठी तपश्चर्या केली जाते, चांगदेवांची पण होतीच, विश्वामित्रांची पण होते, अहम जात नाही, संसारातली आसक्ती जात नाही. उलट योगाचे असे काही दुष्परिणाम म्हणूया त्याला आपण, असं पण आहे की खूप ध्यान करायला लागलेली माणसं खूप कामं पण करतात आणि खूप संसाराच्या मागं पण लागतात. अशी उदाहरणं मोठ्या मोठ्या महान संतांची आपल्याला बघायला मिळतात. विकारांच्या अधीन होतात, क्रोधाच्या अधीन होतात, मोहाच्या अधीन होतात. त्याचं कारण त्यांनी त्याच्यावर विचार केलेला नसतो अजून. आणि आपल्याला संतांच्या सांगण्याप्रमाणे जायचं आहे. संतांचे आपल्या जगावरती किंवा आपल्या सगळ्यांच्यावरती फार मोठे उपकार आहेत. बाबांनी ते आपल्याकडनं करून घेतलं. ते खूप काम करायचे, काम करायलाही लावायचे, पण मनात ना सगळ्यांच्यावर खुश नसायचे. कधी वरवर ना कधीतरी गोड बोलायचे आणि एरवी मात्र रागवणार, खूप रागवणार. अगदी रागवण्याची वेळ आली तर ते 6-6 तास, कधी कधी मी अशी लोक बघितलीत की बाबा त्यांना संध्याकाळी 7ला सांगायला बसलेत आणि दुसऱ्या दिवशी सूर्य लाल लाल वर आल्यावर त्यांनी सांगायचं बंद केले. अशी कित्येक लोक मी बघितली वात्रटपणा करणारी.
की बाबा अखंड 12-12 तास त्यांना समजावून सांगायचे किंवा रागवायचे, कधी कडक बोलायचे, मधनच खूप चिडून बोलायचे. परिणाम शून्य. त्याचं कारण आपण होऊन त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. गुरूंची ऊर्जा मिळाली म्हणजे असं झालं, आधीचं मरकट त्यात मध्य प्याला. माकडाला जर भरपूर मोठी, माकडाच्या हातात काकडा म्हणतात बघा, ऊर्जा कोणाला द्यायची आहे? शहाण्या माणसाच्या हातात सुरी दिली भाजी कापेल, डॉक्टरांच्या हातात दिली तर ऑपरेशन करेल, आणि एखाद्या अडाणी माणसाच्या, गुंडाच्या तापट माणसाच्या हातात दिली तर तो दुसऱ्याला मारणार, ते भोकसणार. पण आपली चित्तवृत्ती आधी नीट होऊन मग परमार्थ करायचा आहे. महाराज म्हटले तसं परमार्थ कोणी पण करायचं नाही. समर्थ म्हणतात परमार्थ हा बावळट लोकांचा प्रांत नव्हे. परमार्थाला बाह्य अंग काहीच नाहीये. परमार्थ पूर्णपणे कळलेला माणूस हा अतिशय सामान्य होतो. तर रेशन कार्डाच्या लाईनीत सुद्धा उभा राहील, त्याला अजिबात अपेक्षा नसते की मी महाराज आहे म्हणून मला पहिला नंबर द्यावा, मी ज्ञानी आहे म्हणून मला पहिल्यांदा प्रेफरन्स द्यावा. तो ज्ञानी नव्हे, तो साधा असतो. आणि साधेपणा जेव्हा त्याच्यामध्ये पूर्णपणे बिंबतो, आत्ता पण आपण साधे नाहीये म्हणतो, आपण साधी माणसं आहे का? आपण साधे नाही, आपण लय आगाव आहे, अजून आपल्या अंगात आगावपणा असते. तर साधं होणं हे खूप वेगळं लक्षण आहे. खूप साधं 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 होत जायचं. भगवद्गीतेने ज्या दैवी संपत्ती सांगितल्यात, नम्रता, रुजुता, सरळपणा, त्याबरोबर धैर्य, सहनशक्ती, सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी धारण करून आपल्याला एकांतामध्ये बसायचं आहे. मग आपल्याला आकाश मंडप वाटणार. आमच्या SSYच्या ओपिनमा आल्या होत्या, आणि डॉक्टर आहेत त्या स्वतः, आता जवळपास 82 वर्षाचे आहेत. आणि त्यांनी खूप सुंदर अनुभव सांगितला. ऋषी प्रभाकरांनी जेव्हा SSY स्थापन केलं तेव्हा ह्या सगळ्यांना त्यांनी नियम दिले. आणि खरे आहेत ते, गुरु असंच करून घेतात, पुस्तकं करून घेत नाहीत आपल्याकडनं. काय गुरु डायरेक्ट आपल्याला अंधारात टाकतात आणि धाडस वाढवतात. स्वामी रामांना खूप सापाची भीती वाटायची म्हणून गुरुदेवांनी काय केलं, लई विनंत्या केल्यावर चल म्हणाले आज तुझी भीती घालवतो. त्यांना वाटलं मंत्र दीक्षा देऊन डोक्यावर हात ठेवून समाधी लावून बहुतेक आता सापांची भीती आपली घालवत्यात, असा स्वामी रामाचा गैरसमज झाला. ह्यानी हे बहादर कसला गुरु घेऊन गेले, चल म्हणाले तिथे गेले की भीती जात्या, एक जागा दाखवतो. गुरु कधी जंतर मंतर तंत्र काय टोटके वापरत नाहीत, ते सरळ सरळ तुम्हाला फेस करायला शिकवतात. धाडस अर्जुनाला कृष्णाने हेच शिकवलं. तो पळून चालला होता, त्याला असं मानगोटेल धरून थांबवलंय, लढलंच पाहिजे. अर्जुनानं जसं उत्तराला थांबवलं तर विराटाच्या पर्वत, पळायचं नाही, आपल्या अवगुणांपासून पळायचं नाही असा त्याचा अर्थ आहे. भीतीला तोंड द्यायचं. आणि डायरेक्ट एक पालापाचोळा एवढा उचलून हातात ठेवला स्वामी रामाच्या. त्याने घेतला तर त्यातनं एवढा मोठा नाग बाहेर आला. आता टाकता पण येणार, हातातच ओंजळीतच फणा काढून नाकासमोरच. थर 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 कापायला लागला. गुरुजी म्हणाला मी तुम्हाला भीती घालवायला सांगितली होती, माझा जीव घ्यायला सांगितलं नव्हतं. तसं ओपिनमाने आम्हाला एक गोष्ट सांगितली, त्या आता आहेत, डॉक्टर आहेत त्या बेळगावला. त्यांना 3 दिवस ऋषी प्रभाकरांनी पडत्या पावसात गुडघ्या एवढ्या पाण्यात जंगलामध्ये 3 दिवस मुद्दाम म्हणून सोडून आले स्वतः गाडी करून. आणि सांगितलं 3 दिवस एक पाण्याची बॉटल तिथनं संपले, तुझं तू बघायचं, खाणं पिणं तुझं तू बघायचं, झोपणं तुझं तू बघायचं, काही सांगायचं नाही आम्हाला. आणि 3 दिवस त्या तिथं राहिल्या. त्या कशा राहिल्या त्याचं वर्णन त्यांनी खूप छान केलं. नंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्यात धाडस यायला चालू झालं आणि पूर्ण त्या परमेश्वरावर अवलंबून राहायला शिकल्या. मग आणि 3 दिवसांनी गुरुजी बरोबर परत आले. आणि 1 किलोमीटर एरियाच्या पलीकडे जायचं नाही असा नियम दिला होता, नाहीतर आपण कुठंतरी चांगली जागा शोधत जाऊ ना. नियम दिला 1 किलोमीटरच्या गोलातच फिरायचं, कुठं लांब जायचं नाही. मग कुठल्या तरी दगडावर एक दगड सापडला फिरता फिरता, कारण पाण्यात झोपता पण येणार, रात्र झाली, अंधार भुडूक. काय होतंय काय की एकटी बाई, तरुण एकदम देखण्या आहेत त्या, ब्रह्मचारी राहिल्यात त्या तेव्हापासून. आणि त्यांनी ते 3 दिवस काढले आणि नेऊन गुरुजींनी मग आंघोळ घालून छानपैकी रसम, काढे, वेगवेगळ्या प्रकारच्या खीर वगैरे गरम गरम अगदी पद्धतशीर सगळं खायला घातलं. विश्रांती घ्यायला लावली आणि परत विचारलं काय अनुभव आला. आणि जोपर्यंत तो अनुभव पक्का होत नाही, योग्य उत्तर येत नाही, तोपर्यंत परत सोडून यायचं. जोपर्यंत ते सरळ होत नाही शेपूट, तोपर्यंत नळी काय काढायची नाही, पुरा सरळच झाली पाहिजे, असं गुरूंचं तत्व आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की एकांतामध्ये बसा, आकाशाला मंडप माना आणि पृथ्वीला आसन माना. आणि काय लागते, एक पाण्याचा तांब्या झाला,
काहीतरी असं कापड झालं की ते बास होते म्हणतात आपल्याला. आणि मधनं वाऱ्याच्या झुळका येतात, त्यामुळं टायमिंग कळते सकाळ आहे काय संध्याकाळ आहे, वेळ किती झालाय काय झालंय. छान त्याच्यामध्ये रमून जायचं. रमे तेथे मन क्रीडा करी. आणि पुढं सांगितलंय की तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वादा आपणाशी. आता रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग तिथला वाद वेगळा आहे आणि इथं साधक अवस्थेतला वाद वेगळा आहे की मनामध्ये असंख्य प्रकारचे विचार येतात, असा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. आणि तुकाराम महाराजांचा सुद्धा अनुभव आहे. त्यांचा कमी प्रमाणात आहे, आपला जास्त प्रमाणात आहे. आणि त्या स्वतःच्या मनाशी आपल्याला युद्ध करायचं आहे आणि त्याला परास्त करायचं आहे आणि त्याला भगवंताच्या चरणावर परास्त करून मारून टाकायचं नसून त्याला परमेश्वराची गोडी लावायची. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. आणि मग त्या मनाला आपल्याला संवाद करायचा आहे. पहिला वाद होतोय आणि मग संवाद. आणि त्या संवादामध्ये त्या मनाला पटवून द्यायचं आहे की तू परब्रह्माचाच अंश आहेस. खरं मन मानत नाही. देव आपल्या हृदयात आहे. देव देवळी असता जासे आना तीर्था माऊली म्हणते. देव तुझ्या हृदयात असताना उगाच तीर्थक्षेत्र कशाला हिंडत बसतोय म्हणतात. मग किती वेळा हिंडायची तीर्थ? बाबा म्हणायचे फक्त एकदा बघायचे, आपल्या मनाला हुरहुर लागू नये की मी हे बघितलं नाही ते बघितलं नाही हे बघायचं राहिले. मला एकदा विनाकारणच 4 महिने सगळ्या भारतातनं फिरवून आणलं. माझी अजिबात लहानपणापासून इच्छा नसायची की कुठं गर्दीच्या ठिकाणी जावं. मला डोंगरावर वगैरे जायला आवडायचं, झाडाखाली फिरायला. मग बाबांनी मात्र जबरदस्तीने मला 4-5 महिने फिरवून आणलं आणि म्हणाले की आता जर बरं झालं, आता परत कुठं जायची इच्छा होणार नाही तुला. एकदा बघून झालं ना. माणसं तसं करत नाही, 100 वेळा तिथे जातातच. नामदेव महाराज म्हणतात पंढरीशी जाय एक वेळ. एक वेळ म्हणजे एकदाच जायचं. बाबा म्हणायचे, त्याचा अर्थ बाबा सांगायचे एकदा जा, परत येऊ नका. परत येतायच कशाला तुम्ही? सारख्या फेऱ्या मारायला सांगितलेलं नाहीत संतांनी. पंढरीचा वारकरी म्हणजे काय? काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. एका जनार्दनी ही वारी करी. दया क्षमा शांती हे वाळवंट म्हणते. आपण काय करतो, ते वाळवंटात जाऊन तिथं कीर्तन ऐकत बसतोय. चांगलं आहे, बाहेरने एकदा ऐकावं. शहाण्या माणसाने एकदाच ऐकावं. शहाण्याला शब्दाचा मार म्हणतो. शहाण्या माणसाने एकदा ऐकावं. देव हृदयात आहे हे कळल्यावर 1 मिनिटही वेळ वाया घालवू नये आणि आपलं आचरण पूर्ण बदलून तो हृदयामध्ये आहे तर मला का कळत नाही ह्याच्या पाठीमागे लागावं. आणि पाठीमागे लागताना घर विसरू दे, संसार विसरू दे, जग विसरू दे, कुठं कोण जात नाही, सगळी तिथंच असतं. काही फरक पडत नाही. आपण विनाकारण घेतोय. बरं, ज्यांच्यासाठी करतोय ते तर काय संग येणार आहे? ज्या शरीराला जपणार आहे ते शरीर तरी बरोबर येणार आहे. वैराग्य कडकडीत असलं पाहिजे आपल्या अंगामध्ये. कुठेही कोण जात नाही. तुकाराम महाराजांनी 15 दिवस समाधी अवस्थेमध्ये बसून दिवस काढले तरी बायको त्यांची परत घरी घेऊन गेलीच. मग तिथं राहून त्यांनी परमार्थ केला, कारण त्यांना अवस्था आली होती. त्या अवस्थेमध्ये राहून त्यांनी परमार्थ केला. आपण आधीच भीतोय, मग माझं तसं होईल की, असं होईल की, ते कधी करायचं, महाराज म्हणतात म्हणून काय झालं. चांगलं सांगायला गेले की ते पटत नाही. आणि देव तुमच्या हृदयात आहे म्हटलेलं कुणालाच पटत नाही. चला आता जरासं 10-12 जण मिळून इकडं अमुक ठिकाणी जाऊन येऊया म्हटलं की माझ्याबरोबर 50 माणसं तयार असतात यायला. खरं जरा 15-20 मिनिटं या इकडं आणि 20 मिनिटं फक्त डोळे झाकवून सगळेजण 50 लोक 10-10 मिनिटं ध्यान करूया म्हटलं तर कोण येऊ शकत नाही, कारण वेळ नसतो. तर तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही वेळ काढा. माऊली तर म्हणते मोठके निमिष भरी देतो जाय. तुला काय जमत नाही तर 1 निमिष डोळ्याची पापणी झाकून उघडते, तेवढी तरी माझी आठवण मनापासून. हा खरं आठवण काय, मग दिवसभर आपण रामकृष्ण हरी म्हणतोय, आम्ही ओम गुरुदेव म्हणतोयच, आत्मा मालिक म्हणतोयच, तर ते मुंह में राम आणि बगल में चुरे असं होते. संसार मनात आणि तोंडात देव, त्याच्या उलट झालं पाहिजे. गोरा कुंभारांचा एक अभंग मला माझ्या लहानपणापासून आवडलेला, की ज्याच्यामध्ये अध्यात्मातला कुठलाही सिद्धांत तुम्ही काढा त्या एकाच अभंगात फिट होते. तो तुझे रूप चित्ती राहो, अद्वैताचा असो, कुठल्या शास्त्रातला, व्याकरणातला, सगळे सिद्धांत मी पूर्ण विचार केला त्याच्यावरती. सगळे सिद्धांत एका अभंगामध्ये फिट होतात. बाकी कुठल्याही संतांच्या अभंगात फिट होत नाही. गोरा कुंभाराचा एक अभंग आपल्याला बास आहे संसार करत असताना. तुझे रूप चित्ती राहो. चित्ती आपला संसार चित्तात आहे. अजून थोडा वेळ बसला तर लगेच घरची आठवण यायला चालू होती, ती नको यायला म्हणतात. संसार व्यसनी पडून येते. मग काय होणार आहे? बाय डिफॉल्ट प्रारब्ध तुमचं तुम्हाला घरात घेऊन जाणार आहे. भागवतात एकनाथ महाराज म्हणतात
तुमचं प्रारब्ध तुम्हाला घरी घेऊन जाणार आहे, पोराबाळांच्यात रमवणार आहे, संसार करायला लावणार आहे, त्याचा विचार करत तुम्ही बसू नका. चित्तामधनं संसार काढून टाका. चित्तामध्ये कुणाला ठेवायचं? मग तुझे रूप चित्ती राव. भगवंताचं रूप, सगुण रूप चित्तात ठेवा. मुखे तुझे नाम. तोंडानं काय ते काय म्हटलंय की तोंडाने उगाच मगाशी त्या मुलीनं हे म्हटलं हिंदी भजन, मुख वो है जो काय हरिनाम का सुमिरन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मग गरजेपुरतं बोलावं आणि उरलेला वेळ आपला नामस्मरणामध्ये घालवा. हेकडपणा पण करू नये. मी हेकड महाराज पण बघितले. आता आपण एकत्र आणि छान सत्संग चाललाय आणि आपण खूप पर्सनली बोलतोय म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगायलंय. मी हेकड महाराज पण बघितले की दिवसभर ते काय करतात, बोलणार नाही, आम्ही रामकृष्ण हरी म्हणत बसणार, कृष्ण अजिबात बोलत नाही आणि तोंड उघडलं की शिव्या. त्याचाही परमार्थात काय उपयोग नाही. खूप कडक ब्रह्मचारी धुळा. पण देवाला कितपत प्रिय होतंय हे बघितलं तर ते देवाला प्रिय होत नाही. देवाला सगळ्या गुणांचा समन्वय आवडतोय. 26 गुण काय उगाच सांगितलेत काय भगवंताने? एक जरी गुण 1% जरी कमी पडला तरी तो संत होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, होऊच शकत नाही. तिथं काय अपीलच नाहीये. बाबा म्हणायचे ह्या कोर्टात सागर अपील नाही. इथं फक्त ऑर्डरच तेवढी केली जाते, अपील नाही कोणाला. मग ज्याचं जसं असेल तसं त्यानं ते गप केलंच पाहिजे. मानसिक बरं का सगळं. शरीराशी मी काहीही बोलत नाहीये. तुम्ही शरीराचा, घराचा, नोकरीचा, पैशाचा विचार बाजूला ठेवून हे ऐका. इंद्रिया नेणता भोगीजे. तो त्याच्याशी अजिबात अध्यात्माला रिलेट करू नका. पहिलं तत्व, पहिला नियम, आपल्या संसाराला, आपल्या घराला, नात्यांना, आपल्या जीवनात आलेल्या चांगल्या किंवा दुःखद प्रसंगांना, आपल्या आर्थिक परिस्थितीला, शारीरिक कंडिशनला, कोणी रोगी असतात कोणी निरोगी, जसं आता मला मगासपासून बसवत नाहीये, त्याचा परमार्थाशी काहीही संबंध नाही. परमार्थ हा मनामधनं न वैतागणं हा परमार्थ आहे. दुःखू दे की, शरीर आहे दुखणारच ना. आम्ही ताणले त्याला 24 तास म्हटल्यावर दुखायला नको त्यानं. त्याची तक्रार आहे, मनाची तक्रार कशाला पाहिजे? आणि हे आपल्याला शिकायचं आहे प्रॅक्टिकली. आपल्याला परमार्थ ऐकायचा सोडून द्यायचा, ऐकायचं सोडून द्यायचा, ऐकायचं सोडून द्यायचा आणि आपल्याला पाहिजे तेच मुरदाड माणसासारखं परत परत तेच करायचं. असं करायचं नाही. तर ऐकलेल्यातलं सगळं एकदम जमणार नाही, मला पण माहिती आहे. कारण मला पण ते एक एक गोष्ट शिकायला 22 वर्ष गेली माझ्या आयुष्यात. एक एक गोष्ट शिकायला, 26 नाही, एक एकच गोष्ट शिकायला. तर आपल्याला एकदम जमणार नाही. पण आपण ज्या गतीनं चाललोय, समजा हॉल झाडायला लावला आणि वेदांना तिथे एक झाडू मारला आणि तासभर कुठतर गायब झाला, 2 तासांनी पुढे एक झाडू मारला, परत 3 तास गायब झाला, अशा गतीने जर हॉल लोटाय घेतला तर त्या कोपऱ्यात जाईपर्यंत माग परत कचरा पडणार नाही. तशी आपली साधना चालू आहे. आपली साधना एवढ्या ढिम्मपणानं चालू आहे की ते एकदा घेतले तर 1 तासाभरात चकाचक करायला पाहिजे, म्हणजे 1-2 तास स्वच्छ दिसेल. आणि सतत स्वच्छ ठेवलं तर ते चकचकीत राहणार आहे. रामकृष्ण परमहंस विवेकानंद नेहमी म्हणायचे की भांड स्वच्छ केलं म्हणजे स्वच्छ होत नसते बाळ. तुम्ही कशाला ध्यानाला बसताय म्हणायचे, ते तुम्हाला एवढी पूर्ण अवस्था तर भांड सारखं घासलं पाहिजे म्हणायचे. एकदा घासून दुसऱ्या दिवशी जर 2-4 दिवस घासलं तर लगेच बारीक बारीक डाग पडायला चालू होतात. मग उगाच हात फिरवायचा. सुरुवातीला घासताना जरा जास्त कष्ट होतात आणि नंतर नुसते हात फिरवताना काही कष्ट होत नाहीत आणि आनंद मिळतो आपल्याला, समाधान. आणि रोजच्या रोज घासत गेलं तर काल असते त्याच्यापेक्षा उद्या जास्त चमकते, परवा त्याच्यापेक्षा जास्त, असं चमकत 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 जाते. आणि मग त्याची चमक एका विशिष्ट लेवलला गेली की स्वसंवेद्य आत्मरूप जे म्हटलं, आता हा विषय तुम्हाला कळेल का नाही माहिती नाही, त्या लेवलला जातं आणि तिथनं पुढं कायमच चमकत राहते. मग त्याच्यावर काय विक्षेप मल वगैरे काही येत नाही. कायम त्याला प्रफुल्लित राहण्याची आणि आपल्या आपल्या स्वरूपामध्ये स्थिर राहण्याची मनाला सवय लागते. आत्म्याला काय मुक्त करायची गरज नाही. आत्मा नित्य मुक्त आहे. मुक्तीची गरज आहे आपल्या मनाला, समजावून सांगण्याची गरज आहे आपल्या मनाला. आत्ता जे आपलं प्रवचन चाललंय ते सुद्धा कुणाला चाललेलं आहे? मनाला, शरीराला नव्हे. शरीराला काही कळत नाही, ते कुठं बसवत तिथं बसतेच. त्याला काही दारू जरी पाजली तरी पितेच. समजावून सांगणं गरजेचं आहे कुणाला? मनाला. आणि त्या मनाला संस्कार करण्यासाठी समर्थांनी किती श्लोक लिहिले? 250च्या घरात काहीतरी आहे.
तेवढे सगळे मनाचे श्लोक स्वतःच्या मनाला सांगितले, मग जो कोण म्हणेल त्याच्या मनाला ते आपोआप लागू होतात. तर हा सगळा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मी तुम्हाला इन जनरल सगळं आज सांगितलंय, महाराजांच्या मूर्तीचा आधार घेऊन. फक्त सगुण उपासना गरजेची आहे, पण ती एकच एक करा. एक देव, एक नाम, एक उपासना. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडू. तरी काय एकदा ह्या देवाला जा, एकदा त्या दुर्गा माता की जय, काळूबाईचं चावनाव चांगभलं असलं काय तुकाराम महाराजांनी केलेलं नाही. तुकाराम महाराजांनी म्हसोबा, बिरोबा आणि हे काय बरेच देव, मी नावं पण घेत नाही आता, त्या सगळ्या देवांची साधना केली, आदर केलाय बरं का. कुणाला नावं ठेवलेली नाहीत. आपल्याला जरा कळावं म्हणून जरा रागानं बोलल्यात. समर्थ म्हणतात वायुरूपात हे सगळे देव असतील, पण आपलं स्वरूप हे काय तेवढंच आहे का? आपण काय छोटे आहे का? आपण विश्वव्यापक आहे. आणि विश्वव्यापकतेच्या दृष्टिकोनातून बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या आहेत. आणि आपण गुरूंचे शिष्य असताना किंवा गुरूंनी आपल्याला उपासना दिलेली असताना, गुरूंचा अनुग्रह आपल्याला प्राप्त असताना, गुरूंनी आपल्याला सगळं समजावून सांगितलेलं असताना आपण मनातून कशावर अवलंबून राहायचं नाही. बाहेरून मात्र चार चौघांप्रमाणे समाधान शांत राहायचं. आणि ज्या अडकलेले आहेत अशा विचारांमध्ये, तुमचं सगळ्यात मोठं काम काय माहिती? आता आश्रमात आल्यानंतर आश्रमाच्या नावाचा प्रचार करणं वगैरे हे अजिबात नाहीये. तर तुम्ही हे करायचं आहे की हे ज्ञान ऐकायचं, शिकायचं. आणि जे जे लोक अशा ह्या अडाणीपणात अडकलेत त्यांना खूप कलेने आणि युक्तीने बाहेर काढायचं. त्याला माऊली 26 गुणांपैकी अपयशून्यम म्हणतात. अपयशून्यम. आणि त्याला माऊली म्हणते अपयशून्यम. अपयशून्य म्हणजे काय? एखादा माणूस आहे खूप दोषी आहे, खूप बाद आहे आपल्या भाषेत, आणि त्याला बदलायचं आहे. तर त्यानं तुमच्याकडे याचना केली तर तुम्ही काय करा, तुमच्या कलेने युक्तीने त्याच्यातला दोष न काढता तू असलाच आहेस तसलाच आहेस असं न म्हणता हळूहळू कलेकलेने युक्त्या, मग त्या युक्त्या किती आहेत ते सांगितलेलं नाही. ती कोणतीही युक्ती असू शकते. संतांचं जीवन हे जगल्यानंतरच समजतं. ती कुठलीही युक्ती असू शकते. त्या युक्तीनं त्या माणसामध्ये बदल करा, तुमचं अस्तित्व न ठेवता. कुठल्याही थराला जा आणि त्याचं चांगलं करा. गोंदवलेकर महाराज म्हणतात, धर्म करण्यासाठी कधी कधी अधर्म करावा लागला तर करा, खरं त्याच्यातनं फळ काय प्राप्त झालं पाहिजे? धर्मच जागला पाहिजे. चुकीचं जरी केलात तरी निषिद्ध कर्म करा, खरं धर्म जागवा म्हटले. धर्म म्हणजे काय? तर आत्म्याची ओळख होणं, स्वतःची स्वतःला ओळख होणं, हा धर्म आहे. ह्या बाकीचे सगळे संप्रदाय किंवा परंपरा म्हणूया त्या वेगळ्या आहेत. धर्म एकच आहे, स्वतःला जाणणं. आणि त्याच्यासाठी कुठल्याही थराला जाऊन आपण ते शिकणं, कुठल्याही थराला जाऊन लोकांना शिकवणं. एकनाथ महाराजांनी लुगडी नेसून भारुडं केली. डाला नको ग बाई आणि नवरा नको ग बाई. आता एकनाथ महाराज हे स्वतः विष्णूचे अवतार आहेत, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर माऊलीचे दुसरे अवतार. आणि ते दाल्ला नको ग बाई, विंचू चावला आगा आग काय करू ग बाई अशी म्हणून जी भारुडं लिहिली, ती कशासाठी लिहिली? तर आपण इतक्या अडाणी की आपल्याला कळतच नाही किती सांगितलं तरी. मग आपल्याला मनोरंजनातनं त्यांनी हळूहळू परमार्थाकडे नेलं. म्हणून आपण तेच आयुष्यभर म्हणत बसायचं नाही, कुठंतरी नंतर शांतता आली पाहिजे. भजनाच्या स्पर्धेत भाग कोणी घ्यायचा? जे नवीन भजन शिकायले आहेत त्यांना प्रेरणा मिळावी घ्या. जर खूप शिकलाय आणि तो आता स्वरामध्ये रमलाय, त्यानं पण स्पर्धेत भाग घ्यायचा. तर हळूहळू त्यांना स्वतःमध्ये रमायला शिकायचं आणि हळूहळू स्वतःच्या स्वस्वरूपामध्ये राहण्याचा अभ्यास करा. एक स्टेप वाढली पाहिजे. बाबा ह्या बाबतीत नेहमी एक उदाहरण द्यायचे की पहिलेच्या वर्गात किती वर्ष बसायचं आपण, तोच परमार्थ तुम्ही किती वर्ष करणार असं बाबा म्हणायचे. त्यांच्या तोंडात नेहमी हे वाक्य असायचं. पहिलीतनं दुसरीत कधी जाणार, दुसरीतनं तिसरीत कधी जाणार, का यायचं परत त्याच पाट्या टाकायच्या, त्या पाट्या रिकाम्या झाली की परत दुसरी भरायची आणि परत तीच पाटी टाकायची. ही आपली हमाली जी आहे आध्यात्मिक मानसिक हमाली, ती कधी बंद होणार आहे? सत्सद विवेकानं आपण त्या ज्ञानापर्यंत कधी पोहोचणार आहे? आपण कधी गप्प बसायला शिकणार आहे? आज आमच्या मंगलताई सकाळी 10 वाजल्याच्या आधीपासून बसल्यात, आत्ताच त्यांनी डोळे उघडल्यात, अखंड बसून आहेत. कबीर महाराज म्हणतात, मनात किती पण विचार येऊ देत, बसायला शिका. मन जाने दो लेकिन शरीर मत जाने दो. वळवळ होऊ दे, एकाच जाग्याला बसा. पिक्चर बघताय की नाही 3 तास, त्यावेळी हलतोय डुलतोय, परिलक्ष तेथे. बाबांचं नेहमीच उदाहरण, पाण्या निघाली गुजरी
तिचे लक्ष दो घागरी. एक पाणी भरून येतेय, एक पाणी भरायला जातीये, आणि कळशा डोक्यावर आहेत, काकत आहेत, हातात आहेत, सगळीकडे कळशाच कळशा आहेत. पण आणि बायकांचं बोलणं म्हणजे कसं असतंय, तुझं काय ग माझं काय ग, लांबड लागलेली आहे दोघींची. एवढी लांबड लागलेली असताना सुद्धा डोक्यावरची कळशी हलवून दिलेली नाही तिनं. असं बाबा नेहमी उदाहरण द्यायचे. तसंच आपण पण करायचं की हला डुला कर, भगवंतावर लक्ष ठेवा. झोपून ध्यान करा, बसून ध्यान करा, बोलता बैसता उठता भांडता हरी बोला. कुठल्याही अवस्थेमध्ये भगवंताचं स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करायचा. चांगल्या अवस्थेत पण वाईट अवस्थेत पण. समर्थ म्हणतात नामस्मरण कधी करा, उद्विग्न असा, आनंदी असा, दुःखी असा, सुखी असा, निराश असा, वैतागलेले असा, चिडलेले असा, वासनेने बरबटलेले असा, त्याच्यामध्ये काय घाला, नाम घाला. रोग आहेत म्हटल्यावर औषध घ्याय नको. डॉक्टर काय तर गोळ्या देतात कडू कडू, तसं नाम सुद्धा औषधीचं काम करतं. वासनेचं मूळ निघायचं असेल तर आपल्याला तिथं नामाचा मारा केलाच पाहिजे. आपण वासनेमुळेच बनलेलो आहोत, त्यामुळे त्याला नावं, कुठल्याही विकाराला नावं ठेवत बसायची नाहीत. हे चांगलं आहे असं पण म्हणत बसायचं नाही. फक्त जे करायचं ते करत राहायचं. ते केलंच पाहिजे आपल्याला. ते केल्याशिवाय आपल्याला सुट्टी नाही, सुटका नाहीये, शांती मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. आणि अशी अवस्था आपण प्राप्त करून घेतली की संसार सुखाचा होईल निर्धार. मग आपल्याला संसार सुखाचा होतो. अवघाचे संसार सुखाचं करीन. मग एकनाथांचं पण लग्न झालं होतं. पूर्वजन्मात जरी ते ब्रह्मचारी असले तर पुढच्या जन्मात ते संसारी होते. छान जगले, अगदी सुंदर. तुकाराम महाराजांचा संसार होता, सुंदर जगले. वैराग्याची मूर्ती म्हटले त्यांना, आणि एकनाथांना शांतीची आणि प्रेमाची मूर्ती म्हटले. म्हणजे संसारामध्ये अनेक व्याप सांभाळून एकनाथ महाराजांना देवगिरी किल्ल्याचं खूप काम असायचं. गुरूंची तर खूप कामं करायला लागायची. प्रसंगी त्यांना घोड्यावर बसून युद्धाला सुद्धा जावं लागायचं. हिशोब किताब तर खूप पाठीमागं होता, चार्टर्ड अकाउंटंट प्रमाणे त्यावेळेस. आणि खूप कामं करून, घरातले व्याप सांभाळून, घरातली देवपूजा सांभाळून, शेकडो हजारो एकर जी त्यांची जमीन होती, प्रॉपर्टी होती, ती सगळी सांभाळून आणि परमार्थामध्ये चित्त. म्हणजे कसं असेल बघा. म्हणजे आपल्याला सुद्धा हे जमू शकतं. आपण काय म्हणतोय, ते लई कामं लागल्यात, लई झोंबडे मागे लागल्यात, लई त्रास व्हायला, आमकं पिडायला, लई डोकं उठले. ही फार किरकोळ गोष्ट आहे आपल्यासाठी. एकनाथ महाराजांना खूप व्याप होते. जनाबाईचं उदाहरण मी नेहमी देतोय बायकांना समजावून सांगताना, आमच्या भगिनींना, की जनाबाईला अखंड दुसऱ्याच्या घरची मजुरी करायला लागायची. आत्ताची मोलकरीण हो, दासी म्हणजे आत्ताची तुमची मोलकरीण असते ना घरात, सांगेल ते करायचं. त्या अनेक जणांचं कुटुंब, भाकरी कर म्हटले की भाकरी करायचं, जळण आण म्हटले की जळण आणायचं, सारवायचं, दळायचं, धुणी धुवायची, त्याच्यावर अभंग केल्यात जनाबाईंनी. धुणे धुणी आले म्हणे नाम याची जणी. आपण कधी म्हणतोय काय तसं? आपण वैतागलेलंच असतोय सदा निकाल. तर त्यात वैतागत नव्हत्या. दळिता कांडिताना तुझं गायीना अनंत, असा त्यांनी निर्वाळा दिलाय. गोरा कुंभार नाचत पण विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. आणि म्हणून आपला तसा लगेच सराव होत नाही. म्हणून विषय कुठे येते, परत जरा एका जागेला बसायला शिकायचं. पहिला बसायला शिकून 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 वृत्ती जी अशी बाहेर पडल्या सगळीकडं. केनवड्याची इथं टाकी आहे, त्या टाकीतनं 1-2 हजार घरांमध्ये गेले असं समजा नळाचं पाणी. तसे आपले एका ठिकाणाहून मनाच्या वृत्ती अनेक ठिकाणी गेल्यात. त्यांना आपल्याला गोळा करायचा आहे. सोडणं लय सोपं असते. जे एखादं पोतं फाटून इकडं तिकडं पडलं, दाणे असे इसकटले, एकदम सोपं आहे की नाही? भरायचं किती अवघड असते. जर एखाद्या मुलीनं हातातनं काहीतरी खाली पाडले की आई एवढी वैतागते, पाडली तर घरभर केलीच सगळे, आता परत यायला पाहिजे. त्यात नाही कुठंतरी काहीतरी राहतंय बरं का, कोपऱ्यात गेलेलं येत नाही हातात. तसं आपलं मन सगळीकडे निघून गेलेलं आहे. त्याला गोळा करून गोळा करून गोळा करून एका जाग्याला आणून बसवेपर्यंत साधकाची, तुकाराम महाराज म्हणतात त्याला बोल बोलता वाटे सोपे आणि करणी करता टीर कापे म्हटले. गमतीशीर बोलले थोडंसं. तर करत असताना आपल्या लक्षात येते की हे किती अवघड आहे. आणि म्हणून साधकाचा किंवा एखाद्या, खरोखर म्हणजे मी तरी इतक्यापर्यंत विचार करतोय की एखादा संन्यासी असतो, हेकड असतो किंवा त्याला ते जमत नाही, पण त्याच्या त्यागाला पण महत्त्व दिलं पाहिजे. पण त्याग करणं सुद्धा अवघड आहे. एखादा संसार आहे पण खूप भगवत भक्ती करतोय, खूप सेवाभाव आहे, नम्र आहे, त्याला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. कारण वरच्या गोष्टी महत्त्वाच्या नसून त्याचा त्याग, त्याची सद्बुद्धी, त्याची नम्रता किंवा त्याच्या अंगी असलेले काही सद्गुण, ह्यांना सुद्धा आपण वंदन केलंच पाहिजे. आणि आपल्या अंगामध्ये ते सद्गुण कसे येतील
ह्यांचा विचार केला पाहिजे. हे साक्षात भगवान दत्तात्रेयांनी यदुराजाला सांगितलं की मलाही हे जमत नव्हतं. ध्यानाला बसलं की मी अगदी आत्मस्थितीत असणार म्हणाले. ध्यानी बैसता स्वरूप स्थिती आणि ध्यानातून उठता संसार स्फूर्ती. म्हणजे ध्यानातनं उठलो की समाधी विमाधी सगळी कुठं जायची माहित नाही, लगेच संसाराच्या मागे लागायची. संसाराची स्फूर्ती माझ्यात अशी यायची लगेच. आणि मला कळे ना की मी ध्यानाला बसल्यावर एकदम समाधीत असतोय आणि उठल्यावर संसार कसा काय चालू होतो. मग मी ज्याच्यामुळे त्रास होतोय त्याच्यावरती विचार करायला चालू केला आणि त्यामुळं मग हळूहळू माझ्या विक्षेपाचं मूळ मला सापडलं आणि ज्याच्यामुळे विक्षेप येत होता त्यालाच मी गुरु केलं, उलट केलं. ज्या ज्या गोष्टींनी माझं मन विचलित व्हायचं त्याला पहिला गुरु केला आणि त्याचा अभ्यास करून त्यातला एक्स्ट्रॅक्ट म्हणजे चांगला गुण आहे तो माझ्या मनात घेतला. त्याला काय बडबडत बसले नाहीत, सांगत बसले नाहीत, ते तसंच राहणार. कुत्र्याकडून आपण काय शिकायचं? इमानदारी का भुंकणं, कसं होणं. तर इमानदारीनं वागणं एवढंच त्याच्याकडनं घेण्यासारखा गुण आहे. बाकी त्या कुत्र्याला काही शिकवत बसायचं नाही. तसं आपण एक एक गुण ह्या सगळ्या सृष्टीतनं, दृश्य पदार्थातनं, दगड, माती, प्राणी, जीव, जंतू, माणसं ह्या सगळ्यांच्याकडनं घेऊन त्याचं संकलन करून त्याच्यावर प्रोसेस करायची. आपल्याला नुसतंच ठेवून बसायचं नाही, त्याला कामात आणायचं आहे. आणि त्या कामात आणणं हे खूप कष्टाचं काम आहे. आपल्या अगोदरच्या स्वभावानुसार ह्या सगळ्या गुणांवरती काम करणं, काम करायचं ते मनावर. मनाला ठोके पाडून घडवायचं आहे आणि पुर्रा त्याला घडवून मग त्या देवाच्या समोर व्हायचं आहे. मन हा मोगरा अर्पुनेश्वर, त्याला पूर्ण तयार करायचंय मनाला. आणि आता हे माझं नवं. चांगलं केल्यावर कोण सोडत नाही. एखाद्यानं जर घर बांधलं तर मग ते माझं आहे, कुणाला हालू देणार नाही, कुणाला पाय ठेवू देणार नाही. संत काय म्हणतात की मी मन तयार करणार आणि मला ते पण नको आहे, तयार झालेलं मन सुद्धा मला नको आहे. हे सगळं कुणाच्या चरणावर अर्पण? भगवंताच्या, सद्गुरूंच्या. तयार झालेलं तर ठेवून काय करायचं? त्याच्याने अहंकार वाढायला. मी एवढा चांगला आहे, माझ्यासारखा चांगला माणूसच जगात कोण नाही, माझ्यासारखा महाराजच कोण नाही मी म्हणणार, माझ्यासारखा ध्यान करणाराच कोण नाही, मला अहंकार येणार. हो सुद्धा सगळा गोळा बेरीज करून कुणाला अर्पण करून टाकायचं? आपल्याला भगवंताच्या चरणावरती अर्पण करून टाकायचं. आणि हे हळूहळू करायचं आहे. ह्याच्यासाठी पहिला उपाय एकांतात बसणे, दुसरा उपाय डोळे मिटणे, श्वासाकडे लक्ष देणे, खोल श्वास घेणे आणि जास्तीत जास्त काळ एकांतामध्ये शांत राहण्याचा सराव करणे. किती वेळ एकांत मिळतोय तेवढा वेळ एकांत घेणं. घरामध्ये समजा गडबडीत सगळेच कुठेतरी गावाला निघून गेले तर बरं वाटणं, गेले बरं झालं. आणि 8-10 तास बाहेर फिरत बसून देत, मी एकटा बसतो घरात, अशी आपल्याला स्थिती. मनात म्हणायचं का हे बाहेर कुणालाही सांगायचं नाही, हे कुणाशी बोलायचं नाही, हे मनात म्हणायचं फक्त. गेले बरं झालं. शांतपणे आपण वाचन करून ज्ञानेश्वरी वाचू किंवा 15 मिनिटं 108 वेळा रामकृष्ण हरीचा जप करू, ओम गुरुदेव म्हणू, किंवा डोळे झाकून ध्यानाला बसू, काहीतरी चांगलं काम करू, झाडांना पाणी घालू, घराची स्वच्छता करू निस्वार्थपणे. नाहीतर घरात पावलं उठवल्या लगेच भांडायला जायचं नाही कुणाला. निस्वार्थपणे करायचं आणि सोडून द्यायचं. आई जशी मुलांचं करते की नाही, करते सोडून देते, ती सारखी आगाऊपणा करतात, ती सारखी नीट करते, ती सारखी आगाऊपणा करतात, ती सारखी नीटच करते. किती हो शिकवालं मज वेळोवेळा. किंवा काय सांगू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागावीत. कितींदा जागा करणं, कितींदा, कायम. हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. किती म्हणजे किती प्रमाण ह्याची द्यायची. तर अशा पद्धतीने आपण करण्याचा अभ्यास करायचा. आपला हा जो सत्संग आहे तो काय सत्संग म्हणजे एक आश्रम बांधला आहे आणि महिन्याला काहीतरी तिथे एक उपक्रम असावा म्हणून संकष्टी केलेली नाही बाबांनी. तर संकष्टी यासाठी केली तरी काहीतरी निमित्तानं सगळ्यांना एकत्र येता यावं, एकत्र येऊन एकांतामध्ये शांत बसता यावं. हे प्रवचन सुद्धा नाही ऐकलं तरी चालतंय असं बाबांचं मत होतं. अगदी सगळ्यांनी यावं. आणि कसं व्हावं पुढची कल्पना तुम्हाला मी देतो. असं व्हावं की तुम्हाला काय ऐकूच वाटू नये आमचं सुद्धा, आणि आम्हाला पण काय बोलूच वाटू नये, तुम्हाला काहीही शांतपणा शिकवू वाटू नये आम्हाला सुद्धा. आणि तुम्ही यावं, शांतपणे यावं, असा कुठला आवाज नसावा, सगळं जिकडं तिकडं शांत असावं, स्वच्छ असावं. आणि एक 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 न बोलता न पाय वाजवता यावं आणि एक एक तास गपचूप ओळीनं ध्यानाला बसावं. आणि 1 तास संपला की त्याच मौनामध्ये प्रसाद घ्यावा.
अगदी मला नाही भेटले तरी चालतील आणि शांततेत घरी जावं, हे व्हावं, हे व्हावं ही अपेक्षा आहे. तो माझा व्हावा, तो माझा व्हावा. आपण त्या स्वरूपाच्या स्थितीतच रमण्याचा सराव आपल्याला व्हावा ही बाबांची अपेक्षा होती. बरं, त्यांना सारखं वाटायचं माणसं सगळी मौनामध्ये जावीत, वृत्त्या मौनाव्यात. त्यांनी बांधकामं काय केली, वेळ नव्हता, आयुष्याचा काळ त्यांना माहिती होता कसा पुढचा आहे ते, आणि म्हणून गडबडीनं आम्हाला सगळ्यांना गाढवासारखी कामं करायला लावली. त्यांना कामं लावणे हा काय उद्देश त्यांचा नव्हता. आपण काय म्हणतोय लगेच तुलना करतोय, बाबा किती काम करत होते, महाराजांनी पण काम कर, असं काही नाहीये. काम करणं हा काही संतांचा उद्देश नव्हे आणि त्यांचा जन्माचा पण उद्देश नाही. कामं गाढवं पण करतात, खेचर पण करते, आपल्यापेक्षा ज्यादा करतात, घोडं तर झोपत पण नाही, म्हणून काय ते संत होत नाही. उद्देश हा आहे की आपल्यामध्ये बसायला जागा हवी, शांत बसता यावं, डोळे झाकून गप सगळ्यांनी आपल्या आपल्या आत्म्याचं अनुसंधान करण्याचा अभ्यास करावा, बोलणं सुद्धा बंद व्हावं, वृत्ती मौन व्हावी आणि शांततेत जावं. वेळेचं काळाचं भान हरपून जावं आणि वेळ काळ नाहीच आहे ह्याची जाणीव आपल्याला ध्यानामध्ये व्हावी. सगळं सापेक्षतेने जग भरलेलं आहे ह्याची जाणीव व्हावी. जगाचं मिथ्यात्व पक्क पटावं, जग कसं मिथ्या आहे ह्याची अनुभूती यावी आणि तो निश्चय पक्का व्हावा की जग मिथ्याचं आहे आणि आत्माच तेवढा सत्य आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ अशी आपली अवस्था व्हावी, अशी मी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथंच ह्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो. आत्मा मालिक ओम गुरुदेव. यानंतर आपण हरिभक्तपरायण सुभाष शिंत्रे महाराज यांना शाल आणि श्रीफळ देऊन संतप्रसाद देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. आदरणीय पवळ साहेब, पवळ साहेब कुठे गेले, यांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करावा. खूप सुंदर असं बेंबीच्या देठापासून तळमळीनं त्यांनी प्रवचन आपल्याला सगळ्यांना सांगितलं आणि आपल्या ह्या कागल परिसराचं एक भाग्य आहे. मी सगळीकडे फिरून आलोय, अनेक कीर्तनं, अनेक प्रवचनं, अनेक संन्याशी पाहिलेत, अनेक आश्रम पाहिलेत, अनेक मंदिरं पाहिलेत. मनापासून करणारे लोक आपल्याला खूप कमी भेटतात. उपाधीमध्ये अडकलेली पवळ साहेबांनी समोर यावं. आणि आपल्या भागाचं वैशिष्ट्य असं आहे की कागलच्या सुरुवातीपासून ते मुरगुडात स्थिर होईपर्यंत आत्ताच्या ह्या काळात 4 महान सिद्ध पुरुष होऊन गेले. हे मी नेहमी सगळ्यांना सांगते. माने महाराज आता आपल्याला सोडून गेले, वसंत महाराज सोडून गेले, बाबा सोडून गेले, आता देशमुख साहेब आहेत आपल्यात. ज्ञानाने, विद्वत्तेने आणि साधनेने सुद्धा सगळे हे अतिशय उच्च कोटीचे महात्मे आपल्या कागलच्या ह्या कागल मुरगुड रोडलाच लाभले. हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. आणि शिंत्रे महाराजांसारखी आणि आणखीन काही आपल्याकडे असणारी प्रवचन कीर्तन करणारी मंडळी जी आहेत ती सुद्धा खूप गुणी, विद्वान आणि तळमळीनं परमार्थ करणारी आणि दुसऱ्यांना शिकवणारी आपल्याला भेटली. हे पण आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. म्हणून आपण अशा ह्या सगळ्या आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसणं, निरपेक्षतेनं परमार्थ करणारे, कुठल्याही प्रकारे काहीही इतर गोष्टींचा विचार न करणारी, सेवाभावी वृत्तीने राहणारी ही सगळी मंडळी आपल्याला भेटली. नाहीतर महाराज लोकांचं एक वेगळंच काहीतरी काम असतं. श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव की जय. ओम गुरुदेव सबका मालिक आत्मा.